नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर काल बीड भरती प्रक्रियेदरम्यान मृत्युमुखी झालेल्या दीपकला भावपूर्ण श्रद्धांजली। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला सर्वांना माहीतच आहे, काल महाराष्ट्रभर पोलीस भरतीची मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू झाली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कालपासून जी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली, तर पहिला दिवस कसा गेला, त्यासोबत आज पोलीस भरती प्रक्रियेमध्ये काय चेंजेस झाले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, काल मैदानी चाचणीचा पहिला दिवस असल्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी थोडासा उशीर झाला। त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांची जी मैदानी चाचणी ही संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत चालली। याचं कारण असं आहे की मैदानी चाचणी सुरू करायची म्हटल्यानंतर सर्व प्रक्रिया ह्या डॉट टू डॉट कराव्या लागतात। त्यामध्ये काही सेन्सर्स असतात, ते सेन्सर चेक केले जातात। मैदान सेट आहे का ते सुद्धा चेक केले जातं। त्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होते। त्यामुळं काल थोडीशी भरती प्रक्रिया स्टार्ट करण्यामध्ये थोडासा उशीर झाला। आज जी पोलीस भरतीची मैदानी चाचणी आहे ती लवकर सुरू झाली आहे। त्यामुळं सर्वप्रथम पोलीस भरती कंडक्ट करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार। तर विद्यार्थी मित्रांनो, काल जी बीडमध्ये जी घटना घडली, ही घटना परत घडू नये यासाठी आपण काय केले पाहिजे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फॉर्म हे आपल्या जिल्ह्यापासून दूरच्या जिल्ह्यामध्ये भरलेले असतात। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी आपली मैदानी चाचणी जर एक दिवस समोर असेल तर आपण आदल्या दिवशी सकाळी तिथे गेलेलं आपल्यासाठी फायद्याचं असेल, कारण आपला आरामसुद्धा होईल आणि आपण एक दिवस अगोदर आपलं ग्राउंड कुठे आहे ते सुद्धा आपण बघू शकू। त्यामध्ये आपला दुपटीने आपला कॉन्फिडन्स हा वाढत असतो। सोबतच आपण जेव्हाही मैदानी चाचणीला जाऊ तेव्हा आपण सोबत पाणी ठेवणे आपल्यासाठी फायद्याचे असेल। सोबतच आपण इलेक्ट्रॉल किंवा एनर्जल वगैरे आपल्यासोबत ठेवा, जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम येणार नाही। सोबतच एक दिवस अगोदर आपण तेलकट पदार्थ वगैरे खायचे नाहीत। जास्तीत जास्त फ्रूट खाण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त झोप घेण्याचा प्रयत्न करा आणि वेळेवरती ग्राउंडला जा, जेणेकरून आपली मैदानी चाचणी ही व्यवस्थित होईल आणि आपण मैदानी चाचणीसाठी चांगले मार्क घेऊ। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची मैदानी चाचणी ही होऊनच जाणार आहे। त्यामुळं आपल्या डोक्यात कुठलंही प्रेशर ठेवायचं नाही, जेणेकरून आपल्याला फ्रीली आपण ग्राउंड मारू शकू। ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, कारण जी गोष्ट घडणार आहे ती घडणारच आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपलं डोकं हे शांत ठेवूनच ग्राउंडला जायचं आहे, जेणेकरून आपण चांगल्यात चांगले ग्राउंड मारू शकू। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आपला व्हिडिओ आवडलाच असेल। तसेच आपण स्वतःची काळजी घ्याल, जास्तीत जास्त पाणी प्याल, डोक्यावर कुठलंही प्रेशर न ठेवता आपण मैदानी चाचणी हे पूर्ण कराल आणि जास्तीत जास्त मार्क घ्याल, ही आशा करतो। आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।